अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता व्हेनेझुएलाचेही अध्यक्ष? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. व्हेनेझुएलाचा रिमोट कंट्रोल आता ट्रम्प यांच्या हातात असणार आहे. कारण काय, तर ट्रम्प यांची एक सोशल मीडिया पोस्ट जी आता सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचा हंगामी अध्यक्ष म्हणून घोषित करून टाकलं. ट्रम्प यांनी नेमकी काय घोषणा केली आहे आणि ट्रम्प यांना आता कोणकोणते अधिकार असतील, सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला हादरवणारा दावा केलाय. ट्रम्प यांनी स्वतःला थेट व्हेनेझुएलाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून घोषित करून टाकलं. हे विधान त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर केलंय. ट्रम्प म्हणतात, जानेवारी 2026 पासून आपणच आता व्हेनेझुएलाचा कारभार सांभाळणार आहे. या दाव्यानंतर मात्र व्हाईट हाऊस किंवा अमेरिकन प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाहीये. दरम्यान 3 जानेवारी रोजी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केली होती आणि या कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी यांना ताब्यात घेतलं. न्यूयॉर्कला त्यांना आणलं. मादुरोंना हटवल्यानंतर व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्झी रॉड्रिग्ज यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांचा दावा आहे की तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचं प्रशासन सांभाळेल जोपर्यंत सत्तेचं सुरक्षित संक्रमण होत नाही. दरम्यान आता ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची सर्व सूत्र हाती घेतल्यानंतर आता ते पुढे काय काय करू शकतात ते सुद्धा आपण जाणून घेऊया. व्हेनेझुएलातील तेलावरही अमेरिकेची नजर आहे. 30 ते 50 दशलक्ष बॅरल उच्च दर्जाचं तेल हे अमेरिकेला देण्यात येईल, असं ट्रम्प यांनी स्वतः सांगितलं. आता या तेल विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर देखील ट्रम्प यांचंच नियंत्रण असणार आहे. सोबतच व्हेनेझुएलामध्ये कोणत्या कंपन्या गुंतवणूक करतील हे देखील आता अमेरिकाच ठरवेल. एक्सॉन मोबिल, शेव्रॉन यासारख्या मोठ्या कंपन्यांशी ट्रम्प यांनी थेट बैठक देखील घेतली आहे. त्यामुळं व्हेनेझुएलाचं सर्व प्रशासकीय जे काही निर्णय प्रक्रिया असेल ते आता ट्रम्प यांच्या थ्रूच जाईल, हे यातून स्पष्ट होतं. दरम्यान आता अमेरिकेच्या कारवाईमध्ये व्हेनेझुएलाचे सुमारे 100 सैनिक मारले गेल्याचा दावा आहे. काही तज्ज्ञांच्या मते या हल्ल्यामध्ये गुप्त आणि अत्याधुनिक ऊर्जा शस्त्रांचा वापर देखील केला गेला. या संपूर्ण घटनेमुळे जगातील सत्ता संतुलन बदलू शकते. त्यामुळं आता ट्रम्प हे बेलगाम घोड्याप्रमाणे जगामध्ये अमेरिकेचीच चालावी असं वातावरण तयार करत आहेत, असं त्यांचा प्रयत्न दिसतोय. ट्रम्प यांच्या या मानसिकतेला रोखण्यासाठी इतर देश काय पाऊल उचलतात हे पाहावं लागेल. मात्र भारतानं ट्रम्प यांच्या या दादागिरीला कशा प्रकारे उत्तर द्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील एका नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.